जॉइंट्स, दोन किंवा जास्त बोन जिथं एकत्र येतात त्या ठिकाणाला आपण म्हणतो जॉइंट्स. सो मीटिंग प्लेस ऑफ टू और मोर बोन्स to give rigidity or flexibility, that is called as joint. आणि जॉइंटचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच आर्थ्रोलॉजी. जॉइंट्स 3 टाईपचे आहेत. इमोव्हेबल, स्लाइटली मूव्हेबल आणि फ्रीली मूव्हेबल. नावावरूनच सांगता येईल, ज्या जॉइंट्स मध्ये कुठल्याही प्रकारची मोमेंट होत नाही ते इमूव्हेबल. ज्या जॉइंट मध्ये लिमिटेड स्लाइट मोमेंट्स अलाव केल्या जातात ते स्लाइटली मूव्हेबल. आणि ज्यांच्यामध्ये फ्री आणि फास्ट मोमेंट्स अलाव केल्या जातात ते फ्रीली मूव्हेबल जॉइंट्स. इमूव्हेबल जॉइंट्सना सिन आर्थ्रोसिस किंवा फायब्रस जॉइंट्स असंही नाव आहे, कारण फायब्रस टिश्यूचं जॉइनिंग आहे. स्लाइटली मूव्हेबल जॉइंट्सना एम्फिआर्थ्रोसिस किंवा कार्टिलॅजिनस जॉइंट आहेत, कार्टिलेज आहे इथं. आणि फ्रीली मूव्हेबल जॉइंट्सना डायआर्थ्रोसिस, डायआर्थ्रोसिस किंवा सायनोव्हियल जॉइंट्स असं म्हटलं जातं. यांचे एक्झाम्पल बघू आपण. इथं सुचर्स, सिंडेस्मोसिस आणि गम्फोसिस आर एक्झाम्पल्स ऑफ इमूव्हेबल जॉइंट्स. Examples of slightly movable joints are intervertebral disc, synchondrosis आणि pubic symphysis. pubic symphysis. फ्रीली मूव्हेबल जॉइंटचे एक्झाम्पल्स आहेत बॉल अँड सॉकेट जॉइंट, त्यानंतर हिंज जॉइंट, कॉन्डिलॉइड जॉइंट, त्यानंतर ग्लाइडिंग जॉइंट, सॅडल जॉइंट आणि पिव्होट जॉइंट. असे या जॉइंटचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. बघूया वन बाय वन हे जॉइंटचे एक्झाम्पल्स. सुरुवातीला इमूव्हेबल जॉइंट्स किंवा सिन आर्थ्रोसिस किंवा फायब्रस जॉइंट्स. याचं पहिलं एक्झाम्पल आहे सुचर्स. आपले जे क्रॅनियल बोन्स आहेत, क्रॅनियल बोन्स आहेत, या क्रॅनियल बोन्समध्ये अशा सॉ लाईक ईड्ज असतात, त्याला आपण म्हणतो सुचर्स.
म्हणजे हे फ्रंटल बोन आहे, हे दोन परायटल बोन्स आहेत, हे ऑक्सिपिटल बोन आहे. तर फ्रंटल बोन आणि दोन परायटल बोनच्या मध्ये आहे करोनल सुचर. दोन परायटल बोनच्या मध्ये आहे सॅजिटल सुचर आणि दोन परायटल आणि ऑक्सिपिटलच्या मध्ये आहे लॅम्बॉइड सुचर आणि इथं टेम्पोरल रिजन आणि इतर बोन्सच्या मध्ये स्क्वॅमस सुचर्स. तर या काही अशा सॉ लाईक इड्ज आहेत, करवतीसारख्या अशा इड्ज आहेत आणि ते एकमेकामध्ये असे फिट केले जातात आणि त्याच्यावर पुन्हा फायब्रस टिश्यूचं कव्हरिंग असल्यामुळं या ठिकाणी कधीही मोमेंट्स पॉसिबल नाहीत. आता न्यूली बॉर्न बेबी असेल तर त्याच्यामध्ये इथं गॅप असतात, फोंटॅनेल्स 6 गॅप असतात, त्याला आपण फोंटॅनेल्स म्हणतो. पण पुढं 2 वर्षामध्ये हे गॅप भरून निघतात आणि पुन्हा या सुचर्स ज्या आहेत त्या फर्मली इंटरलॉक होतात. पुन्हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल व्हायचं काही कारण नाही, कारण सुरुवातीला ब्रेनची ग्रोथ होण्यासाठी, ब्रेनची वाढ होणार आहे, मेंदू मोठा होणार आहे, त्याला जागा पाहिजे ना, म्हणून ते फॉन्टानेल्स होते. तर सुचर्स हे एक इममुव्हेबल जॉईंटचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे सिंडेस्मॉसिस. आपण मगाशीच चर्चा केलेली आहे, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये चर्चा आपली झालेली आहे. जे रेडिओ अल्ना किंवा टिबिओफिब्युला बोन्स आहेत, त्यांच्यामध्ये इथं समजा रेडिओ अल्ना घेतले तर त्यांच्यामध्ये हे अल्ना बोन आहे, हे रेडियस आहे. प्रॉक्सिमल एंड्स आहेत, ते एंड्स एकमेकावरती असे रोटेट होतात, त्यामुळं प्रोनेशन सुपिनेशन अशी मोमेंट आपली होते. रोटोटारिया किंवा पिवोट जॉईंट या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतर मध्ये इंटरओसियस मेम्ब्रेन आहे आणि या लोअर एंड जे डिस्टल एंड आहे या ठिकाणी फायब्रस टिश्यू आहे आणि त्यामुळं तयार होतो जॉइंट सिंडेस्मॉसिस. Movements are not possible at distal end of radio ulna and tibiofibula. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल जे या जॉइंटचं आहे, ते आहे गम्फॉसिस. जसं गम्फॉसिस किंवा पेग अँड सॉकेट जॉइंट. आपला जो प्रत्येक दात आहे एक कॅव्हिटी आहे, डेंटरी बोन. डेंटरी बोनची कॅव्हिटी आहे आणि या कॅव्हिटी मध्ये आपला प्रत्येक दात फिट केलेला आहे.
टूथ आहे आणि इथं पेरिओडेंटल लिगामेंट आहे. आपला प्रत्येक दात असा फिट केलेला आहे. इथं लिगामेंट आहे. So peg-like process of tooth is fitted in a cavity of dentary bone to form peg and socket or gum fosses. इथं नॉर्मल कंडिशनला कुठल्याही मोमेंट्स होत नाहीत. कुणी जर म्हटलं 32 पाडतो किंवा एजमुळं इथं दात हलू शकतात, हा भाग वेगळा. So these are examples of immovable joints. त्यानंतर आपण स्टडी करणार आहोत सेकंड टाइप, स्लाइटली मूव्हेबल जॉइंट्स. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे इंटरव्हर्टेब्रल डिस्क. आपले जे दोन व्हर्टिब्रा आहेत, आता फक्त एक बाजू दाखवतो याची मी, मागची बाजू गृहीत धरली आपण ही, तर दोन व्हर्टिब्रा या दोन व्हर्टिब्राच्या मध्ये इथं फायब्रोकार्टिलेज आहे. दोन व्हर्टिब्राच्या मध्ये इथं फायब्रोकार्टिलेजची डिस्क बसवलेली आहे. यालाच आपण म्हणतो इंटरव्हर्टिब्रल डिस्क. इंटरव्हर्टिब्रल डिस्क आहे आणि याच्यामध्ये प्लिएबल टिश्यू आहे आणि त्यामुळं आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या बेंडिंग, स्ट्रेचिंग अशा मर्यादित स्वरूपाच्या मोमेंट्स होतात. लिमिटेड मोमेंट्स आर अलाउड. लिमिटेड मोमेंट्स यामध्ये अलाउ केल्या जातात. तर इंटरव्हर्टिब्रल डिस्क, समजा हा व्हर्टिब्रा दोघांच्या मध्ये ही आहे इंटरव्हर्टिब्रल डिस्क. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला याचं स्टडी करायचं आहे. हे एक एक्झाम्पल झालं. सेकंड एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे सिनकॉन्ड्रोसिस. सिनकॉन्ड्रोसिस आपण लॉंग बोनचं एंड गृहीत धरलं. लॉंग बोन आहे, समजा हे लॉंग बोन आहे. या लॉंग बोनच्या एंडला या ठिकाणी असतात इपिफायसियल प्लेट्स. इपिफायसियल प्लेट्स असतात, त्या कार्टिलॅजिनस असतात आणि म्हणून याला सिनकॉन्ड्रोसिस आपण म्हणतो. इथं मोमेंटचा विषय नाही, जॉइनिंग मटेरियल कार्टिलेज आहे. परंतु ज्यावेळी बोनची ग्रोथ संपते, एंड होते, त्यावेळी याचं ओसिफिकेशन नंतर होऊ शकतं. सो epiphyseal plates of long bone is an example of synchondrosis. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल या जॉइंटचं आहे, आपल्याला स्टडी करायचं आहे प्युबिक सिम्फायसिस. आपण यापूर्वी स्टडी केलेलाच आहे.
यापूर्वी याचा स्टडी आपण केलेलाच आहे. हे एक प्यूबिक बोन आहे. हे दुसऱ्या साईडचं प्यूबिक बोन आहे. हे दोन प्यूबिक बोन्स आहेत. इलियम इस्चियम आणि प्यूबिक ऑब्टुरेटर फोरामेन वगैरे आहेत बाकीचे. 3 बोनचं फ्युजन होऊन इनॉमिनेट आणि इनॉमिनेट बनलेलं आहे. ते आपण ऑलरेडी स्केलेटनमध्ये स्टडी केलं आहे. टू प्यूबिक बोन्स आर कनेक्टेड बाय फायब्रोकार्टिलेज. दोन प्यूबिक बोनना फायब्रोकार्टिलेजनी जोडलं आणि या ठिकाणी जो जॉइंट तयार झाला याला आपण म्हणतो प्यूबिक सिम्फायसिस. प्यूबिक सिम्फायसिस. या ठिकाणी फायब्रोकार्टिलेज हे जॉइनिंग मटेरियल आहे. हाच कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. मेलच्या लाईफमध्ये इथं कधीही मोमेंट्स होत नाहीत. फिमेलमध्ये फक्त चाइल्ड बर्थच्या प्रोसेसमध्ये थोडीशी स्ट्रेचिंग मोमेंट या ठिकाणी होऊ शकते. पण मेन कन्सेप्ट इथं आहे फायब्रोकार्टिलेजचं जॉइनिंग मटेरियल असणं. स्लाइट मोमेंट्स फिमेलमध्ये पार्च्युरेशनमध्ये होतात. सो दीज आर स्लाइटली मूवेबल joints. Now last, freely movable joints. ज्या जॉइंटच्या फ्री आणि फास्ट मोमेंट्स होतात त्याला आपण फ्रीली मूवेबल जॉइंट्स म्हणतो, किंवा त्यालाच आपण सायनोव्हियल जॉइंट्स असंही म्हणू शकतो. डायआर्थ्रोसिस असंही आपण म्हणतो. टिपिकल सायनोव्हियल जॉइंट विचारात घेतला तर त्यामध्ये एक बोन असं नॉब लाईक स्ट्रक्चर बनवतं. त्या प्रोपोर्शन मध्ये दुसरं बोन सॉकेट तयार करतं, कॅव्हिटी तयार करतं. सो वन बोन फॉर्म्स नॉब लाईक, अदर बोन फॉर्म्स कॅव्हिटी. कारण दोन्ही सारखेच असतील तर टक्कर होईल, सारखी फ्रिक्शन होईल. अँड the ends of both bones, या दोन्ही बोनच्या एंडला हायलाइन कार्टिलेज आहे. इथं कार्टिलेज आहे, हायलाइन कार्टिलेज असतं. दोन्ही बोन इथं एकमेकाला जोडण्याचं काम कॅप्सूल करतं. दिस इज द कॅप्सूल. त्या कॅप्सूलच्या आत थीन डेलिकेट असं मेम्ब्रेन आहे. त्याला आपण म्हणतो सायनोव्हियल मेम्ब्रेन.
त्याच्या आत जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो सायनोव्हियल कॅव्हिटी. आणि हे सायनोव्हियल मेम्ब्रेन यामध्ये एक फ्लुइड सिक्रीट करतं, लुब्रिकंट सिक्रीट करतं, त्याला आपण म्हणतो सायनोव्हियल फ्लुइड. लुब्रिकंट फ्रिक्शनलेस फ्री मोमेंट व्हाव्यात याच्यासाठी ही अरेंजमेंट केलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी बेसिक जॉईंटचा सायनोव्हियल जॉईंटचा प्लॅन असा असतो. एक बोन नॉब लाईक हेड तयार करतं, दुसरं बोन सॉकेट तयार करतं. The ends of both bones are covered by hyaline cartilage. Two bones are connected by capsule. कॅप्सूल न जोडलेला आहे, लिगामेंट आहे. आणि त्याच्या आत थीन डेलिकेट मेम्ब्रेन आहे. ते मेम्ब्रेन काय करतं? फ्लुइड सिक्रीट करतं. सायनोव्हियल फ्लुइड सिक्रीट करतं विच ॲक्ट्स ॲज अ लुब्रिकंट. ज्याप्रमाणे इंजिनमध्ये वर्किंग करण्यासाठी ऑइल पाहिजे तसं इथं सुद्धा ऑइल पाहिजे आणि ते काम सायनोव्हियल फ्लुइड करतं. आणि प्रत्येक सायनोव्हियल जॉईंटमध्ये बेसिक प्लॅन असाच असणार, फक्त त्याच्या मोमेंटसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक जॉईंट मॉडिफाय झालेला असेल. बघूया आपण आता एक्झाम्पल्स याचे. एक आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट. आपला ह्युमरस घ्या. हे जे ह्युमरस आहे याचं हेड हे बॉल लाईक हेड आहे आणि हे बॉल लाईक हेड ग्लिनॉइड कॅव्हिटीच्या मध्ये फिट केलेला आहे. बाकी नेचर असणार आहे तर मेम्ब्रेन कव्हरिंग असणारच आहे. सायनोव्हियल मेम्ब्रेन, सायनोव्हियल फ्लुइड, सायनोव्हियल कॅव्हिटी सगळं इथं आहे. परंतु इथं एक बॉल लाईक हेड या सॉकेटमध्ये फिट केलेलं आहे म्हणून याला बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतो. मोमेंट अशा पण होतात, इथल्या अशा पण होतात, अशा सर्व मल्टी ॲक्झियल जॉईंट म्हणता येईल आपण बॉल अँड सॉकेटला. आणि मग जसं इथं हातामध्ये जसे जॉईंट आहेत तसे पायामध्ये सुद्धा आहेत. इथं सुद्धा टिबिओ फीमर आणि ॲसिटॅबुलम मध्ये हा जॉईंट आहे. बॉल अँड सॉकेट जॉईंट नंतर सेकंड एक्झाम्पल याचं आहे हिंज जॉईंट, बिजागरीचा सांजा. जसं एल्बो रिजनचा विचार करा. समजा हे ह्युमरस आहे, या ह्युमरस मध्ये हे आल्ना आहे आणि त्याच्याबरोबर रेडियस असणार आहे, रेडिओ आल्ना. तर इथं सुद्धा सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. सायनोव्हियल मेम्ब्रेन, सायनोव्हियल कॅव्हिटी, सायनोव्हियल फ्लुइड सगळं आहे. फक्त याची मोमेंट जी आहे ती एका दिशेनं होते म्हणून याला युनिॲक्सियल जॉईंट म्हणतो. याला मल्टी ॲक्सियल जॉईंट म्हणू शकतो. एल्बो जॉईंट इथं कोपराच्या रिजनमध्ये एल्बो जॉईंट आहे. त्याचबरोबर आपली गुडघ्याची वाटी, पाय मागच्या बाजूने मूव्ह होतात. एल्बो जॉईंट, नी जॉईंट हे त्याचे कॉमन एक्झाम्पल्स आहेत. आणखी एक्झाम्पल पण मेन इथं एक्झाम्पल आहेत.
त्याच्यानंतर याचं थर्ड एक्झाम्पल आहे, बॉल अँड सॉकेट झालं, हिंज जॉईंट झालं, थर्ड एक्झाम्पल कॉन्डिलॉइड. कॉन्डिलॉइड जॉईंट म्हणजे इथं कार्पेल्स मनगटाच्या रिजन मध्ये आपण पाहिलेलं आहे. हे समजा रेडियस आहे आणि हे अल्ना बोन आहे. रेडिओ अल्ना. आणि त्यांचं आर्टिक्युलेशन कशा बरोबर झालेलं आहे? जे पहिल्या लाईनचे 4 कार्पेल्स आहेत, मी आता समजावे म्हणून 4 असे दाखवले. हे कार्पेल्स आणि या रेडिओ अल्नाच्या मध्ये हा जॉईंट आहे. आणि हा जो जॉईंट आहे त्यालाच आपण म्हणतो इलिप्टिकल जॉईंट किंवा कॉन्डिलॉइड जॉईंट. इथं बायॲक्सियल 2 दिशेनं मोमेंट होतात, म्हणून बायॲक्सियल जॉईंट असंही आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे फॉर ग्लायडिंग जॉईंट. हे जे कार्पेल बोन्स आहेत, हे कार्पेल्स मोमेंटच्या वेळी एक कार्पेल दुसऱ्या कार्पेलवर ग्लाइड होत आहे, स्लाइड होत आहे, आणि त्यामुळं इथं तयार होतो ग्लायडिंग जॉईंट. इथं तयार होतो ग्लायडिंग जॉईंट. त्यानंतरचा जॉईंट आहे सॅडल जॉईंट. सॅडल जॉईंट याला आपण थम्सअप जॉईंट म्हणू शकतो. थम्सअप, कारण इथं आहे तो जॉईंट. समजा हे कार्पेल आहे, किंवा इथं एक बोनचा जो कॉन्केव कॉन्वेक्स सरफेस आहे तो दुसऱ्या बोनच्या रेसिप्रोकल सरफेस मध्ये फिट होतो. मेटाकार्पेल आणि कार्पेल. एका बोनचा कॉन्केव कॉन्वेक्स सरफेस दुसऱ्या बोन मध्ये फिट होतो, आणि इथं मर्यादित जेवढी या बोटांची हालचाल वेगात आहे तेवढा हा परफेक्टली डेव्हलप्ड नाही. इट इज नॉट परफेक्टली डेव्हलप्ड बॉल अँड सॉकेट जॉईंट. तसा तर हा बॉल अँड सॉकेट जॉईंटच आहे, पण तेवढा आणखी डेव्हलप झालेला नाही. त्यामुळं बाकीच्या बोटांची जेवढी फास्ट हालचाल होऊ शकते तेवढी हालचाल फास्ट याची होत नाही. थम्सअप सिम्बॉल आहे म्हणून याला थम्सअप जॉईंट असंही आपण म्हणू शकतो. आणि याचं शेवटचं एक्झाम्पल आहे पिव्होट जॉईंट. पिव्होट जॉईंट मध्ये समजा हा दुसरा व्हर्टिब्रा आहे आणि हा ॲटलस नावाचा पहिला व्हर्टिब्रा आहे. तर याची जी ओडोंटॉइड प्रोसेस आहे, याची जी ओडोंटॉइड प्रोसेस आहे, हा समजा ॲटलस व्हर्टिब्रा आहे, हा ॲक्सिस व्हर्टिब्रा आहे, आणि ही त्याची ओडोंटॉइड प्रोसेस आहे. आता होतं काय या जॉईंटमध्ये? समजा हा ॲटलस व्हर्टिब्रा आहे आणि हा ॲक्रा आहे, ही त्याची ओडोंटॉइड प्रोसेस आहे. या ओडोंटॉइड प्रोसेस इथं फोरामेन आहे, त्या फोरामेन मध्ये हे फिट होणार
आणि त्यामुळं इथं रोटेटरी मोमेंट्स अलाव केल्या जातील. रोटेटरी मोमेंट्स अलाव केल्या जातील आणि म्हणून रोटोटारिया किंवा पिवोट जॉईंट आपण या जॉईंटला म्हणतो. तर हे झाले एक्झाम्पल्स वेगवेगळ्या जॉईंटचे. थँक यू व्हेरी मच.